आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मा अजून आल्या नाही. फोनही लागत नाहीये. येस सर. हॅलो, जरा मम्मांना फोन देता का? त्यांचा फोन लागत नाहीये. मॅडम आज नर्सिंग होममध्ये आहेत. क्लिनिक मध्ये का? काय झालं? ते काय माहिती नाही सर. बरं ठीक आहे, कुठल्या क्लिनिक मध्ये आहात तुम्ही? आपलं ते MG रोडवरचं वात्सल्य. हां, ओके ओके ठीक आहे. येस सर. मम्मा अचानक वात्सल्य नर्सिंग होम मध्ये का गेले असतील? एक्सक्यूज मी, एक मिनिट थांबा मॅम. माझ्याकडे खरंच एवढा वेळ नाही आहे थांबायला. प्लीज मला सांगा ना. मॅम हे हॉस्पिटल आहे. हो मला माहिती आहे, पण प्लीज मला सांगा ना, श्रावणी नावाची कोणी पेशंट तुमच्याकडे आली आहे का? काय घाई आहे? आणि सॉरी अशा कुठल्याही पेशंटची आम्ही इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत. अहो तुम्हाला सिरियसनेस कळत नाही आहे. माझ्या बहिणीचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्लीज सांगा ना. थांबा चेक करून सांगते. काय नाव म्हणाला? मी श्रावणी. सॉरी मॅम, पण श्रावणी नावाच्या कुठल्याही पेशंटची आज अपॉइंटमेंट नाही आहे. परत एकदा चेक करता का प्लीज? ओके करते. सॉरी, ह्या नावाचं कोणीही पेशंट नाही आहे. श्राऊ इथे आली नाही, मग पूनमने कुणाला पाहिलं? असं कसं होईल? पत्ता तर हाच सांगितला होता तिने. त्या यशोधराबाईवर श्रावणीचा कितीही विश्वास असला ना तरी माझा नाहीये. ती कधीही काहीही करू शकते. ही मुलगी कोण आहे आणि श्रावणीबद्दल चौकशी का करते? थँक गॉड आम्ही प्रिकॉशन म्हणून रिसेप्शनिस्टला सांगून ठेवलं होतं की श्रावणीची चौकशी करायला कोणी आलं तर काही सांगू नका. पण या मुलीला थांबवायलाच हवं ॲट एनी कॉस्ट. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? मला का अडवताय? मॅम तुम्ही इथे काय करताय? प्लीज तुम्ही बाहेर थांबा, तुम्ही आत जाऊ शकत नाही. प्लीज चला बाहेर.
काय केस आतमध्ये आहे, मी जाऊन बघू का प्लीज? मॅम मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ना ह्या नावाचं इथे कोणीच ॲडमिट नाही आहे म्हणून. हो तुमचं म्हणणं खरं आहे, पण सॉरी मॅम, पण हॉस्पिटलच्या नियमानुसार पेशंटच्या रिलेटिव्हशिवाय आम्ही ओटीजवळ कोणालाही पाठवू शकत नाही. सो प्लीज तुम्ही बाहेर थांबा. हो मला मान्य आहे, पण मला का असं वाटतं की आत ओटीमध्ये माझी बहीण आहे. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. मॅम प्लीज, मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय ह्या नावाचं इथे कोणीच ॲडमिट नाही आहे म्हणून. हो मला कळतं आहे, पण मला जोपर्यंत प्रत्यक्ष बघून खात्री पटत नाही ना तोपर्यंत प्लीज मला जाऊ द्या, मी रिक्वेस्ट करते. हे बघा मॅम, हे हॉस्पिटल आहे आणि आता इथे बाकीच्या पेशंटना त्रास होतोय आणि जर तुम्ही खरंच माझं ऐकणार नसाल ना तर मला नाईलाजाने सिक्युरिटीला बोलवावं लागेल. सो प्लीज. असं कसं होईल? श्राऊ इथे नाहीये. पण मग पूनम म्हणाली होती तिने इथेच पाहिलं श्राऊला. ॲड्रेस तर हाच आहे, क्लिनिकचं नाव पण हेच सांगितलं होतं. पण मग रिसेप्शनिस्ट असं का म्हणाली असेल? काहीतरी गडबड आहे हे नक्की. सकाळपासूनच मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. श्राऊ कॉलेजला नाही तर दुसरीकडेच कुठेतरी चालली आहे असा डाऊट आलाच होता मला. तेव्हाच तिच्याबरोबर निघायला हवं होतं. बाप्पा, श्राऊ जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे. आत्ता इथे रिसेप्शनवरती मुलगी श्रावणीची चौकशी करत होती का? हो मॅम. श्रावणीची कोण होती असं म्हणाली? बहीण आहे असं म्हणाली. बहीण? हो. काही नाव सांगितलं का तिने? आता हिचा फोन का बंद येतोय? श्राऊ कुठेस तू बाळा? डॅड, बोला ना, काय झालं? काय अचानक काय झालं आजीला? तुम्ही आधी डॉक्टरांना फोन केलात का? तुम्ही फक्त आजी जवळ बसून राहा. मी लगेच निघतोय. मी आलो लगेच आलो.